उपस्थित करता याला काही अर्थ नाहीये। ते फक्त सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करता। खडसेंनी त्यांच्या आजवरच्या राजकीय आयुष्यात एकही आरोप ते सिद्ध करू शकले नाही। विरोधी पक्षनेता असल्यापासून त्यांचा हा इतिहास आहे। त्यांनी असे अनेक आरोप केले। विरोधी पक्षात असताना त्यांनी विधान भवनापासून अनेक हे केलं। बघा, तुमच्यातलं तुम्ही आता म्हटलात की यामध्ये काही राजकीय आहे का? त्या सुषमा त्या कोणत्या आपल्या वाजंत्री मंडळाच्या आपल्या अध्यक्ष महोदय आहेत, त्या काहीतरी बोलल्यात, आपला सकाळचा भोंगा काहीतरी बडबडला। पण तुम्ही एक वस्तुस्थिती समजून घ्या, हे प्रांजल खेवलकरचं गुगल ड्राईव्ह आहे। यामध्ये गोवा, कोकण, मालदीव्स, मुंबई, ट्रम्पेट आणि वेगास इथले व्हिडिओज आणि फोटोज आता डायरेक्ट पब्लिक प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत। शेकडो फोटो आहेत, शेकडो व्हिडिओज आहेत की ज्यामध्ये पबमध्ये एकदम ओपनली दिसतं आहे हा काही संत हरिभक्त परायण मंडळातला काही सदस्य नव्हता। हा एकदम अय्याशीखोर माणूस होता। हे आता एकदम म्हणजे हे काय आता माझ्याचकडे नाही, तुम्ही अजून जळगाववाले कशी इतके जगाच्या मागे राहिले हीच मला शंका यायला लागली। मुंबईच्या तुमच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बघा, तुम्हाला गोव्याचे फोटो पाहिजे, तुम्हाला कोकणचे दाखवू, तुम्हाला मुंबईचे दाखवू का ट्रम्पेटचे कुठचे पाहिजे व्हिडिओ सगळं तुम्हाला दाखवतो। आणि हे काही आता आम्ही काही त्याला ट्रम्पेटला पाठवलं, भाडं दिलं, जा बाबा तू, आम्ही नाही केलंय कोणी। हे त्याच पट्ट्याच्या सगळ्या गुगल ड्राईव्ह मधनं हे सगळं मिळालं आहे आणि हे सगळे आता पब्लिक प्लॅटफॉर्मवर सगळं आलेलं आहे। त्याच्यामुळे याच्या मागे कोणी आहे काही असण्याचं कारण नाही। आणि चाळीसगाव जळगावची आपली कदाचित खडसेंचा तो स्वभाव आहे, त्यांनी अनेक लोकांना राजकीय कुरघोड्या करून संपवलं, अनेक लोकांना अडचणीत आणलं। त्याच्यामुळे त्यांच्या परिवारातलं किंवा ते अडचणीत आल्यावर त्यांना कोणीतरी अडचणीत आणलं हे त्यांना कदाचित ते स्वतःला त्याच्यामध्ये बघतात। परंतु आपल्या जळगावचा एक चांगला इतिहास राहिला आहे, चांगली परंपरा राहिली आहे। त्याच्यामुळे जे खडसेंनी केलं हे त्यांना ते भोगावं लागतंय। जसं तुम्ही पेरलं तसं ते उगतंय। त्याच्यामुळे याला कुठेही राजकीय दृष्टिकोनातून बघण्याचा प्रश्नच नाही। कालचा जो तुम्ही म्हणताय की बाबा याच्यात काही झालं का, आता त्याच्यामध्ये त्यांनी रूमच त्यांच्या नावाने बुक केली आहे, ऑनलाईन पैसे दिलेले आहेत, त्या मुलींचा अजून जबाब व्हायचा, ते ब्लडचे सॅम्पल्स आहेत। त्याच्यामुळे याला उगीच काहीतरी राजकारणात स्वरूप देण्याची काही गरज नाही। उलट या अशा प्रवृत्ती थांबल्या पाहिजेत। माझ्या मते या परिवारातले अनेक किस्से तुम्ही तिकडे बघा, ऐका। उगीच आम्ही बोललो तर तुम्हाला असं वाटतं की बाबा त्यांचं काहीतरी आमचं राजकीय वैमनस्य आहे, असं म्हणून नाही।